नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे आपलं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण जावा इन मराठी या सिरीजमधला एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहोत. तर आज आपण जावामध्ये इंटरनल वर्किंग ऑफ हॅश मॅप बघणार आहोत. ओके, जावामध्ये हॅश मॅप जे डेटा स्ट्रक्चर आहे ते कसं वर्क करतं. ओके, तर ते आपण बघणार आहोत. तर आपण पहिले डेफिनेशन बघू की इन जावा हॅश मॅप इज अ डेटा स्ट्रक्चर यूज टू स्टोअर अँड रिट्रीव्ह डेटा बेस्ड ऑन युनिक कीज. म्हणजे तुम्हाला हे एक डेटा स्ट्रक्चर ओके की तुम्हाला एका पर्टिक्युलर स्ट्रक्चरमध्ये डेटा स्टोअर करायचा आहे. आणि हॅश मॅप काय यूज होतं की तो की व्हॅल्यू पेअरमध्ये डेटा स्टोअर करतो. म्हणजे तुम्हाला जर कुठली गोष्ट एका कीने रिमेंबर करायची, राईट? म्हणजे जसं की एक्झाम्पल आता आपण कोणाचे मार्क्स स्टोअर करतोय, तर आपण घनश्याम ही झाली आपली की आणि मार्क्स ही झाली आपली व्हॅल्यू. ओके, तर तर आपण जर आपल्याला नंतर विचारायचं असेल कोणाला, म्हणजे रिट्रीव्ह करायचे असतील मार्क्स घनश्यामचे, तर आपण काय करू? सिम्पली मॅपमध्ये की टाकू घनश्याम आणि आपल्याला मार्क्स भेटून जातील, राईट? आपण हीच गोष्ट जर आपण ॲरेमध्ये स्टोअर केली, राईट? ॲरेमध्ये स्टोअर केली म्हणजे आपण कुठल्या तरी इंडेक्सवर स्टोअर करू, 0 1 2 3 4. तर जर मला इंडेक्स माहिती नसला तर मला परत शोधत जावं लागेल की 0 1 2 3 असं एक एक करत इंडेक्सवर शोधत जावं लागेल आणि मग कुठल्या तरी एका इंडेक्सवर मला मार्क्स सापडतील. पण की व्हॅल्यू डेटा स्ट्रक्चरमध्ये काय होतं की आपल्याला जर की माहिती असली तर आपल्याला लगेच व्हॅल्यू रिट्रीव्ह करता येते. ओके, हा त्या डेटा स्ट्रक्चरचा फायदा असतो. त्यांनी एक्झाम्पल काय दिलंय? इट्स अ डिक्शनरी और इट्स लाईक अ डिक्शनरी और फोन बुक वेअर यू कॅन क्विकली फाइंड अ एंट्री युझिंग असोसिएट की. ओके, म्हणजे जसं की पहिले फोन बुक होते, राईट? जर आपल्याला कुठल्या तरी नावाचा फोन नंबर शोधायचा आहे, तर आपण काय करतो? लेट्स से ते के ने स्टार्ट होणार, तर आपण केच्या पानावर जाऊ लगेच आणि त्या पानावर के ने स्टार्ट होणारे सगळे नंबर भेटून जातील तुम्हाला. म्हणजे के या नावाच्या समोर जे नंबर असतील ते लगेच भेटून जातील. म्हणजे आपल्याला पूर्ण बुक शोधायची गरज नाही, आपण डायरेक्ट त्या पेजवर जाऊ शकतो, कारण की आपल्याला माहिती आहे की ती की के ने स्टार्ट होते. ओके, म्हणजे फोन बुक घ्या किंवा डिक्शनरी घ्या. डिक्शनरीमध्ये पण आपण तेच करतो, राईट? डिक्शनरीमध्ये पण आपल्याला कुठला तरी वर्ड शोधायचा असतो. तो वर्ड आपण माहिती की आपल्याला के ने स्टार्ट होतं, के वाल्या पेजवर जायचं आणि तिथं तुम्हाला तो वर्ड भेटून जाईल. ओके, म्हणजे फक्त की माहिती असली की आपलं जे रिट्रीव्ह करायचं आहे, आपल्याला जी व्हॅल्यू रिट्रीव्ह करायची आहे, लगेच रिट्रीव्ह होते. आपल्याला पूर्ण स्टार्ट टू एंड जायची गरज नाही. की माहिती ठेवा, की माहिती असली तर तुम्हाला व्हॅल्यू लगेच भेटेल. तर हे होतं हॅशमॅप चं थोडंसं ब्रीफ डिस्क्रिप्शन. हॅशमॅपमध्ये काय काय ऑपरेशन्स आहेत? हॅशमॅपमध्ये पुट, गेट, रिमूव्ह, कंटेन्स, की, इज एम्प्टी. भरपूर सारे ऑपरेशन्स आहेत, पण हे कॉमन ऑपरेशन्स आहेत जे की यूज होतात. ओके, पुट म्हणजे काय? आपण व्हॅल्यू स्टोअर करतो की तुम्ही की द्या आणि व्हॅल्यू द्या. ओके, तर हे की कुठलाही ऑब्जेक्ट असू शकतो, व्हॅल्यू पण कुठलाही ऑब्जेक्ट असू शकतो. ओके, गेट म्हणजे तुम्हाला रिट्रीव्ह करायची व्हॅल्यू, तर तुम्हाला की द्यायची, तुम्हाला व्हॅल्यू भेटून जाईल. तुम्हाला ती हॅशमॅपमधून रिमूव्ह करायची, तुम्हाला की द्यायची आणि ते रिमूव्ह होईल हॅशमॅपमधून. कंटेन्स की तुम्हाला चेक करायचं की ही की आहे का हॅशमॅपमध्ये, तर ते बी तुम्हाला चेक करता येतं. आणि इज एम्प्टी म्हणजे हॅशमॅपमध्ये काही एंट्रीज आहेत का? एंट्रीज असल्या तर ते फर्स्ट देईल आणि नसल्या म्हणजे एम्प्टी असलं तर ट्रू देईल. ओके, तर हे कॉमन यूज होणारे ऑपरेशन्स आहेत. तर आपण हॅशमॅपचं एक क्विक एक्झाम्पल बघून घेऊ आणि त्यानंतर आपण इंटरनल वर्किंगकडे वळूया. तर बघा, मी इथं एक हॅशमॅपचा एक ऑब्जेक्ट क्रिएट केला आहे. तर जेव्हा पण आपण हॅशमॅप ऑब्जेक्ट क्रिएट करतो, बघा, हॅशमॅप मॅप इक्वल टू न्यू हॅशमॅप, तर तुम्हाला की आणि व्हॅल्यूचा डेटा टाइप द्यावा लागतो. ओके, की आणि व्हॅल्यूचा डेटा टाइप द्यावा लागतो, कारण की हॅशमॅप काय करतो? कीसाठी पण कुठल्याही टाईपचा ऑब्जेक्ट घेऊ शकतो. म्हणजे स्ट्रिंग असू शकतं, तुमचं इंटिजर असू शकतं, तुमचं लॉंग डबल वगैरे काही असू शकतं. तुम्हाला सांगावं लागतं की माझी की स्ट्रिंग असणार आहे, माझी व्हॅल्यू इंटिजर असणार आहे. तर हे तुम्हाला द्यायचं आहे. आणि त्यानंतर तुम्ही न्यू कीवर्डने ऑब्जेक्ट क्रिएट केला, मग तुम्ही तुमची की पुट करा, व्हॅल्यू पुट करा आणि ती सोडून जाईल. आणि तुम्हाला रिट्रीव्ह करायची व्हॅल्यू, तर तुम्ही तुमची की टाका, तुम्हाला तुमची व्हॅल्यू भेटून जाईल. ओके, की व्हॅल्यू, सिंपल डेटा स्ट्रक्चर. ओके, तर हे जावाचं हॅशमॅप जे की तुम्हाला युटिल पॅकेजमध्ये भेटून जाईल. आणि हॅशमॅपने मॅप इंटरफेस यूज केला. ओके, मॅप इंटरफेसमध्ये तुमच्या या मेथड डिफाईन असतात, पुट, गेट वगैरे. आणि त्या इंटरफेस मग हॅशमॅप या क्लासने इम्प्लिमेंट करून मग त्याचं इम्प्लिमेंटेशन दिलंय. ओके, तर हे होतं आपलं हॅशमॅप. आता आपण हॅशमॅपच्या इम्प्लिमेंटेशनसाठी लागणाऱ्या गोष्टींकडे वळूया. ओके, ओके, तर हॅशमॅप इंटरनली काय यूज करतो? ॲरे यूज करतो. ओके, ॲरे. आणि त्या ॲरेमध्ये आपण आपल्या की व्हॅल्यूच्या नोड स्टोअर करतो. ओके, की व्हॅल्यूच्या नोड स्टोअर करतो. आता नोड काय, कशा स्टोअर होतात, काय होतात, आपण ते बघू एक एक करून. तर फक्त एवढं लक्षात ठेवा, इंटरनली एक ॲरे, त्याला बकेट्स पण म्हणतो आपण. ओके, लेट्स से आपण स्टार्ट करू की आपल्याकडे एक ॲरे, त्यात आपण त्याची साईज आहे 16. ओके, तर म्हणजे आपण 16 एलिमेंट त्यात स्टोअर करू शकतो. इंडेक्सिंग आपली सुरू होईल 0 पासून तर 15 पर्यंत. ओके, तर आपल्याला ॲरेमध्ये काही व्हॅल्यू स्टोअर करायचे, तर आपण काय करू? झिरो इंडेक्सला ठेवू, फर्स्ट इंडेक्सला ठेवू, सेकंड इंडेक्सला ठेवू, राईट? ॲरे पण बघा, जर तुम्ही इंडेक्सला की म्हटलं आणि त्याच्यात त्या इंडेक्सला आपण व्हॅल्यू स्टोअर करतो, तो पण एक हॅशमॅपच आहे. फक्त आपल्या कीवर आपल्याला काही कंट्रोल नाही, की त्याची 0 1 2 3 ॲरेच्या साईजपर्यंत, म्हणजे 0 1 2 3 आता ॲरेची साईज 16 येतं, 0 1 2 3 15 पर्यंत तुमच्या ह्या कीज झाल्या. आणि व्हॅल्यू तुम्ही जी काही स्टोअर करणार ती. ओके, म्हणजे हॅशमॅप सारखंच आहे, फक्त की तुमच्या फिक्स आहेत. ओके, तर हॅशमॅप इंटरनली एक ॲरे यूज करतो. लेट्स से आपण एक हॅशमॅप तयार करतोय आता, आपण ते बघूच त्याचा कोड. त्यात 16 एलिमेंट स्टोअर होऊ शकतात, म्हणजे 16 की व्हॅल्यू स्टोअर होऊ शकतात. तर झिरोथ इंडेक्सला आपण एक की व्हॅल्यू स्टोअर करू शकतो, 1ला की व्हॅल्यू स्टोअर करू शकतो, 2ला की व्हॅल्यू स्टोअर करू शकतो. पण आता आपली ही की व्हॅल्यू कुठल्या इंडेक्सला गेली पाहिजे हे कशाहून ठरतं? हे ठरतं आपल्या
एक फंक्शन आहे हॅश कोड नावाचं, त्याच्याने ठरतं. ओके, तर आपण काय करू, जेव्हा पण तुम्ही हॅश मॅपला की देतात, ओके, तर त्या कीचा एक हॅश क्रिएट केला जातो. हॅश क्रिएट केला जातो. ओके, हॅश म्हणजे काय, एक फंक्शन जे की एक न्यूमेरिकल व्हॅल्यू देतं. म्हणजे तुम्ही तुमचा कुठलाही ऑब्जेक्ट दिला, जसं की स्ट्रिंग दिला, काही दिला, म्हणजे तुमची कीचा टाईप काही मॅटर करत नाही. तुमची की काही असेल, तर तुमची की स्ट्रिंग आहे, स्ट्रिंग मध्ये आपण नाव दिलं घनश्याम, तर त्या कीचे एक न्यूमेरिकल व्हॅल्यू रिटर्न होते. आणि ते हॅश फंक्शन म्हणजे बेस्ड अपॉन काहीतरी फॉर्म्युला असेल, तो एक न्यूमेरिकल व्हॅल्यू देतो. तर ह्या प्रोसेसला म्हणतात हॅशिंग. तर जावामध्ये प्रत्येक ऑब्जेक्टमध्ये हॅश कोड आणि इक्वल्स ह्या दोन मेथड असतात. ओके, ऑब्जेक्ट क्लास जर तुम्ही जावाची बघाल, तर त्यात हॅश कोड आणि इक्वल्स ह्या दोन मेथड असतातच. तर या दोन मेथड तुम्हाला भेटतील. हॅश कोड मेथड तुम्हाला त्या ऑब्जेक्टचा हॅश कोड देईल. म्हणजे ते काय, दिस इज द मेथड ऑफ ऑब्जेक्ट क्लास, इट रिटर्न्स द मेमरी रेफरन्स ऑफ द ऑब्जेक्ट इन द इंटिजर फॉर्म. म्हणजे मेमरीचा रेफरन्स देतो इंटिजर फॉर्म मध्ये. म्हणजे तुम्हाला हॅश कोड, तुम्ही ऑब्जेक्ट डॉट हॅश कोड केला, तर तुम्हाला एक इंटिजर व्हॅल्यू भेटेल, जो काही मेमरीचा रेफरन्स असेल. ओके, द व्हॅल्यू रिसीव्ड फ्रॉम द मेथड इज यूज ॲज अ बकेट नंबर. ओके, बकेट नंबर म्हणजे काय, तुमचा ॲरेचा इंडेक्स. ओके, म्हणजे आपण काय, ॲरेला काय इमॅजिन करतोय आपण, एक बकेट आहे बाबा, की 16 साईजचा ॲरे आपला, आणि प्रत्येक ज्या इंडेक्स आहे तो एक बकेट आहे. ओके, की 0 इंडेक्सला एक बकेट, 1ला एक बकेट, असं 15 पर्यंत बकेट्स आहेत आपल्या. तर आपण त्याला बकेट का म्हणतो हे पण सांगतो तुम्हाला. पण इमॅजिन करा की ह्या हॅश कोडने तुम्हाला भेटेल तुमचे बकेट, म्हणजे तो कुठल्या इंडेक्समध्ये जाईल. ओके, आणि त्या बकेटमध्ये तुमची की व्हॅल्यू पेअर स्टोअर होईल. ओके, तर हॅश कोडचं काम काय आहे, की तुम्ही जी काही की पास कराल, त्याचा तो एक इंटिजर नंबर देईल. तो इंटिजर नंबर काय, तुमचा मेमरी रेफरन्स ऑफ द ऑब्जेक्ट इन द इंटिजर फॉर्म. आणि त्या नंबरनुसार तुमचा ॲरेचा इंडेक्स ठरेल, की या इंडेक्सवर तुमची की व्हॅल्यू जाईल. ओके, देन बकेट्स, ॲरे ऑफ नोड इज कॉल्ड बकेट्स. ओके, आता मी सांगितलं तुम्हाला की आपला एक ॲरे घेतलाय आपण, आणि त्यात ते इंडिव्हिज्युअल इंडेक्स जे काही झाले, ज्यात आपण की व्हॅल्यू पेअर स्टोअर करणार, ते झाले तुमचे बकेट्स. ओके, ॲरे ऑफ नोड इज कॉल्ड बकेट्स. आता नोड म्हणजे काय, तर आपण प्रत्येक जी बकेट आहे, म्हणजे प्रत्येक इंडेक्सवर आपण एक नोड स्टोअर करणार आहोत. नोड म्हणजे काय, एक क्लास राहील, त्यात आपण की आणि व्हॅल्यू स्टोअर करू. ओके, कारण की आपल्याला दोन गोष्टी स्टोअर करायच्या, की आणि व्हॅल्यू. प्रत्येक इंडेक्सवर 0, 1, 2, 3, 4, 15 पर्यंत प्रत्येक इंडेक्सवर आपल्याला काय स्टोअर करायची, की आणि व्हॅल्यू. की आणि व्हॅल्यू कशी स्टोअर करणार आपण, एका क्लास फॉर्मॅटमध्ये. एक क्लास घेऊ, त्यात की आणि व्हॅल्यू स्टोअर करू, आणि ही जी नोड आहे, ही क्लासचा ऑब्जेक्ट त्या इंडेक्सवर स्टोअर होईल. आता आपण आपल्या एक्झाम्पलसाठी, सॉरी, आपण इंटिजर घेणार आहे ना. आपल्या एक्झाम्पलसाठी फक्त आपण जे एक्झाम्पल कोड करू, त्यात आपण आपली की राहील स्ट्रिंग, इंटिजर राहील व्हॅल्यू. ओके, कारण की आपण एकदम सिम्पल इम्प्लिमेंटेशन बघणार आहोत. पण जर तुम्ही मोर ऍडव्हान्स, म्हणजे जे आपण आता एक्झाम्पलमध्ये बघितलं, हे वाले इम्प्लिमेंटेशन, याच्यात कसं आहे, तुम्ही स्ट्रिंगची डेटा टाईप तुम्हाला डिफाईन करावा लागतो, की तुम्हाला तुमची सॉरी, तुमचा कीचा डेटा टाईप तुम्हाला डिफाईन करावा लागतो, राईट, की तुमची कीचा डेटा टाईप काय असेल, व्हॅल्यू काय असेल, तो कुठलाही घेतो. ओके, तर त्यासाठी जावामध्ये जेनेरिक्सचा कन्सेप्ट आहे. तुम्हाला जेनेरिक्स म्हणजे तुम्ही क्लास डिफाईन करताना अशा अशा ब्रॅकेट्समध्ये डिफाईन करतात, की तुमचं की काय असेल, व्हॅल्यू काय असेल, आणि रन टाइम तुमचा डेटा टाईप इथून पास होतो. ओके, आणि तेव्हा ते रन टाइम इव्हॅल्युएट होतं. सॉरी, रन टाइम कंपाईल टाइम. कंपाईल टाइम तुम्ही डिफाईन करता, की तुमची कीचा टाईप काय असेल आणि व्हॅल्यूचा टाईप काय असेल. तर जेव्हा मी हॅश मॅप स्ट्रिंग आणि इंटिजर म्हणतोय, तर ह्या के मध्ये स्ट्रिंग येईल आणि या व्ही मध्ये इंटिजर येईल. ओके, तर हा जेनेरिकचा कन्सेप्ट आहे. आपण जेनेरिक्स पुढे जाऊन बघू, पण आता फक्त तुम्हाला सांगू देतो, की जर तुम्हाला जेनेरिक हॅश मॅप इम्प्लिमेंट करायचं आहे, तर तुम्ही असं काही डिक्लेरेशन बघाल नोडचं. ओके, पण जर तुम्हाला सिंपल इम्प्लिमेंट करायचं आहे, तर आपल्याला काही जेनेरिक्स मध्ये जायचं नाही. तर आपण ऑलरेडी डिफाईन केलं, की माझी की असणारी स्ट्रिंग आणि माझी व्हॅल्यू असणारी इंटिजर, म्हणून आपण अशी क्लास इम्प्लिमेंट करू, क्लास नोड. ओके, आता प्रत्येक इंडेक्सवर तुमची एक बकेट आहे, त्या बकेटमध्ये काहीतरी हा नोडचा ऑब्जेक्ट जाणार आहे. ओके, आणि हॅश कोड काय करेल, एक नंबर रिटर्न करेल, आणि त्या नंबरच्या बेसिसवर आपल्याला कळेल की आपल्याला ह्या बकेटमध्ये जायचंय, म्हणजे कुठल्या इंडेक्सच्या बकेटमध्ये जायचंय ते आपल्याला हॅश कोडवर करेल. ओके, इक्वल्स ही मेथड काय यूज होईल, इक्वल्स मेथड यूज होईल, की आता आपण जेव्हा की पास करू, आपल्याला एक बकेट कळेल, त्या बकेटमध्ये तो ऑब्जेक्ट आहे, तोच आपल्याला पाहिजे का ते चेक करायसाठी. म्हणजे आपण जेव्हा गेट मेथड यूज करतो, तेव्हा आपण स्ट्रिंग पास करतो, स्ट्रिंग पास करणार, राईट, आणि त्या स्ट्रिंगचा काहीतरी हॅश कोड भेटेल, डॉट हॅश कोडने. हॅश कोड एक इंटिजर नंबर आहे, त्याने आपल्याला बकेट कळेल की ह्या इंडेक्सवर ही बकेट आहे, आणि त्या बकेटमध्ये मल्टिपल ऑब्जेक्ट असतील, पण जो आपल्याला रिक्वायर्ड ऑब्जेक्ट आहे तो चेक करण्यासाठी आपण इक्वल्स मेथडचा यूज करू. ओके, आता हॅश कोडने इंटिजर नंबर भेटेल. ओके, पण कुठल्या इंडेक्सला जायचंय हे कशावर कळेल, या फॉर्म्युल्याने कळेल. ओके, हॅश कोड ऑफ की आणि n-1, अँड n-1, अँड हा बिट ऑपरेटर झाला. ओके, अँड माहिती, अँड ऑर ऑपरेशन्स असतात ना, बिट्स आपले, तर ते याच्यात आपण अँड यूज करतोय. ओके, तर लेट्स से हॅश कोडने, बघा आता इंडेक्स कसा कॅल्क्युलेट होतो, हॅश कोडने एक नंबर रिटर्न केला 456. ओके, 456 हा नंबर रिटर्न केला, आणि आता बघा 456 आपल्याकडे इंडेक्स आहे का, म्हणजे हॅश कोड कितीही मोठा नंबर रिटर्न करू शकतो, राईट. मेमरीचा रेफरन्स येतो, मेमरीचा ॲड्रेस काही असू शकतो, म्हणजे थाउजंड्स मध्ये असू शकतो, राईट, लॅक्स मध्ये पण असू शकतो.
तर तेवढा मोठा ॲरे क्रिएट करायला आपल्याला भागेल का? नाही. लेट्स से 456 रिटर्न केला हॅश कोडने, तर आपल्याला 456 जर इंडेक्स पाहिजे, तर आपल्या ॲरेची साईज तेवढी पाहिजे 456, राईट? तेव्हा तो 456चा इंडेक्स आपल्याला ऍक्सेस करता येईल. म्हणून आपल्याला आपल्या ॲरेची साईज काय खाली 16, आपण 16 फिक्स केली, तर आपल्याला तो 456 त्या 16 पोझिशनमध्ये ट्रान्सलेट करायचा आहे. म्हणजे कितीही मोठा नंबर आला तर तो नंबर कुठल्या इंडेक्सला मॅप होईल, त्यासाठी आपण हा फॉर्म्युला वापरतोय. काय करतोय आपण? कितीही मोठा नंबर आला, हॅश कोडने कोणताही नंबर दिला, तर आपला तो नंबर ह्या 16 इंडेक्समध्ये बसवायचा आहे. म्हणून आपण हा अँड करतोय. तर आता एक्झाम्पल पण बघून घेऊ. आता आपले मॅक्स जेव्हा 16 आपण साईज ठरवली, तर आपले मॅक्स इंडेक्स झाले 0 to 15. ओके. तर मग आपण जेव्हा अँड करतो आणि आपली साईज काय 16, म्हणजे एन काय 16, 16 मायनस 15, जेव्हा आपण अँड करतो तर अँड काय करेल, हा फॉर्म्युला काय करेल, किती मोठा नंबर सुद्धा तो त्या 0 ते 15 मध्ये तो फिक्स करून देईल तुम्हाला. बघा आता एक्झाम्पल काय आहे, आता 456 आहे. 456चा हा बायनरी हा आहे 11100100. ओके, मी या वेबसाईटवरून काढलाय, डेसिमल टू बायनरी रॅपिड टेबल्स. तुम्ही पण जाऊन करू शकता जर तुम्हाला काही डाऊट असेल तर. ओके. तर आपण परत आपल्या एक्झाम्पलकडे येऊया. 15चा बायनरी काय आहे? हा शेवटी 4 वेळा 1. आता जर तुम्ही अँड ऑपरेशन केलं, तर काय होईल? अँड मध्ये काय असतं? 1 1 1 असतं, बाकी सगळं 0 असतं. तर 1 0 0 1 0 0 1 0 0 1 1 1. ओके. 1 1 1 म्हणजे आपला रिझल्टिंग नंबर काय आला? आता हे बघा, इथून पण जर कॅल्क्युलेट केलं, 1 0 0 1 0 0 1 0 0 0 0 0 0 1 1 1, परत 1 0 0 1 0 0 1 0 0, म्हणजे हा काय आला? 0 0 0 0 आणि हा 1 2 3, म्हणजे 2 3 काय, तो 8, म्हणजे ही व्हॅल्यू झाली तुमची 8. ओके. ही व्हॅल्यू झाली तुमची 8, म्हणजे आपल्याला इंडेक्स भेटला 8, बरोबर. आता बघा, आपला साईज होती 16, आपल्याला 0 to 15 इंडेक्स पाहिजे. आपला हॅश कोड खूप मोठी व्हॅल्यू आली, तेवढा मोठा आपला ॲरेनी, तर आपल्याला 0 to 15 मध्ये बसवायचं. म्हणून आपण हा फॉर्म्युला यूज केला, हॅश कोड ऑफ की जी काही असेल त्याला अँड करायचं n-1. n-1 तुमची जी काही साईज असेल ती, आता 16 होती म्हणून 16 मध्ये बसवलं, 32 असेल तर 32 मध्ये बसवेल, तर आपल्याला 8. तर आपल्याला याच्याने काय भेटला? बकेट नंबर भेटला, की आपल्याला 8 नंबरच्या इंडेक्सवर जायचं आहे, 8 नंबरच्या बकेटमध्ये जायचं आहे आणि हा ऑब्जेक्ट स्टोर करायचा आहे. कोणता? हा ऑब्जेक्ट. त्या ऑब्जेक्टमध्ये स्ट्रिंगमध्ये जी काही की पास केली असेल ती, इंटरमध्ये जी काही व्हॅल्यू पास केली असेल ती, तो ऑब्जेक्ट क्रिएट करून आपण त्या इंडेक्सवर स्टोर करू. ओके. आता आपण अजून एक कन्सेप्ट बघू, ॲरे ऑफ नोट्स का म्हटलंय. ओके. ॲरे ऑफ नोट्स का म्हटलंय, म्हणजे आपण इंडेक्सवर तो नोट स्टोअर करू शकतो. 0 इंडेक्सवर एक व्हॅल्यू, 1 इंडेक्सवर एक व्हॅल्यू. पण प्रॉब्लेम काय आहे, आपल्याकडे लिमिटेड इंडेक्स आहे, आपल्याकडे 16च इंडेक्स आहे. तर हा फॉर्म्युला पुष्कळ वेळेस काय करेल, की आता लपो 456 आहे, आता अजून एक काही व्हॅल्यू आहे 712 708 काही असेल, ती आपण ऍड केली, तर तिचा पण इंडेक्स 8 येण्याची शक्यता आहे. ओके. 8 येण्याची शक्यता आहे, म्हणजे मल्टिपल कीजचा हॅश कोड. ओके. म्हणजे आता घनश्याम आहे, उद्या उठून जॉन आहे किंवा स्कॉट आहे, त्याचा हॅश कोड आला. ओके. त्याचा हॅश कोड आला, त्याला अँड केला, ती पण व्हॅल्यू जर 8 आली, तर मग काय झालं? हे झालं कोलिजन, राईट? कोलिजन झालं. दोन की साठी एकच इंडेक्स येतोय, हे कोलिजन झालं. कोलिजन म्हणजे काय? एकच इंडेक्स भेटतोय आपल्याला. मग ते कसं हँडल करायचं? म्हणजे आपल्याला एकाच इंडेक्सवर मल्टिपल व्हॅल्यू स्टोर करायचं आहे, म्हणून आपण त्याला ॲरे ऑफ नोट्स म्हणतो. ओके. ॲरे ऑफ नोट्स म्हणतो, कारण की आपल्याला मल्टिपल व्हॅल्यू स्टोर करायचं, म्हणजे त्या इंडेक्सवर आपल्याला असा डेटा स्ट्रक्चर पाहिजे की ते मल्टिपल व्हॅल्यू स्टोर करू शकतं. ओके. त्या इंडेक्सवर मल्टिपल व्हॅल्यू स्टोर करायचा आहे. म्हणजे आता दोन कीज आहे, त्यांचा हॅश कोड काहीतरी आला आणि त्याला अँड केल्यावर एकच व्हॅल्यू होते 8. तर मग आपल्याला 8 वर कोलिजन झालं, मग 8 वर आपल्याला मल्टिपल व्हॅल्यू स्टोर करायचं आहे. तर मग आपण तिथं काय करू? आपण एक असं स्ट्रक्चर स्टोर करू जे की मल्टिपल व्हॅल्यू स्टोर करू शकतो. म्हणजे आता आपण यूज करणार आहे लिंक लिस्ट. ओके. लिंक लिस्ट का? तर आपण लिंक लिस्ट म्हणजे लिंक लिस्ट काय करतं, आता एक व्हॅल्यू ऑलरेडी स्टोर केली आहे, तर मग दुसरी व्हॅल्यूचा पण इंडेक्स तो झाला, तर ती नोड दुसऱ्या इंडेक्सला पॉईंट करेल, पुढची नोड त्या दुसऱ्या इंडेक्सला पॉईंट करेल. ओके. अशी आपण एक लिस्ट स्टोर करू. म्हणजे आपण जर आपल्याला की रिट्रीव्ह करायची, ओके, तर आपल्याला 8 इंडेक्स भेटला, तर 8 इंडेक्स मला माहिती आहे, आपल्याला ही बकेट याच्यात ह्या मल्टिपल व्हॅल्यूज आहे, आपण ती लिस्ट रिट्रीव्ह करू आणि त्यात एक एक व्हॅल्यू चेक करू की मॅच होते का, की मॅच झाली तर व्हॅल्यू रिटर्न करा. ओके. तर हाय इंडेक्स, हाय बकेट्स. ओके. each node has a data structure called linked list. Okay. तर होपफुली तुम्हाला समजलं असेल, डिफरंट टर्मिनॉलॉजीज खूप झाली थेरी. आता आपण इम्प्लिमेंटेशनकडे जाऊ. जर ज्यांना इम्प्लिमेंटेशनमध्ये इंटरेस्ट येते डायरेक्ट ह्या पॉईंटला येऊ शकतात. तर ही होती थोडक्यात थेरी, आणि आता आपण कसं इम्प्लिमेंट करायचं ते बघू. तर मी एक क्लास क्रिएट करतोय. क्लास आपलं नाव आहे कस्टम हॅश मॅप. पब्लिक स्टॅटिक वर्ड मेनची गरज नाही, ते आपण या टेस्टमध्ये यूज करून घेऊ. ओके. तर आपल्याला काय काय लागतं? आपल्याला तर पहिले एक क्लास लागेल. आपण पहिले ॲरेची साईज डिफाईन करून घेऊ, की आपला ॲरे म्हणजे आपल्या हॅशमॅपची साईज डिफाईन करून घेऊ, की आपल्या हॅशमॅपमध्ये किती व्हॅल्यू स्टोर होतील. तर आपण 16 व्हॅल्यू स्टोर करणार आहोत. ओके. n इक्वल टू, सॉरी, साईज करू, साईज इक्वल टू 16.
ओके. बिफोर देअर एक छोटंसं डेमॉन्स्ट्रेशन मी तयार केलं होतं, ते मी दाखवायचं विसरून गेलो. बघा गुगल शीट्स. हे आता बघा, इमॅजिन करा की आपला जो ॲरे जो आपण 16 साईजचा तो हा आहे. ओके, 1 to 16. तर मी ते एक छोटंसं डेमॉन्स्ट्रेशन केलंय की लेट्स से की आली घनश्याम, तिला इंडेक्स भेटला 2. सिमिलरली जॉन ला पण इंडेक्स 2 भेटला. तर मग आपण ही काय मेंटेन केली, लिस्ट मेंटेन केली इंडेक्स 2 साठी. ओके. तर जेव्हा पण मी आता नंतर मला व्हॅल्यू रिट्रीव्ह करायची, मी की पास केली घनश्याम, माझा इंडेक्स कॅल्क्युलेट झाला 2, आणि मी 2 वर चेक करेल एक एक व्हॅल्यू, कारण की माझ्याकडे 2 वर एक लिस्ट आहे. ती लिस्ट आपण चेक करू शकतो आणि त्यात चेक करू शकतो आपली व्हॅल्यू आहे का. तसंच सपोज मी की पास केली स्कॉट, इंडेक्स आला 4, तर माझ्या 4 वर आपण ही की आणि ही व्हॅल्यू स्टोअर केली. की व्हॅल्यू इज नथिंग बट अ क्लास नोड, ज्यात आपण की व्हॅल्यू स्टोअर करतो. ओके. तर हे एक डेमॉन्स्ट्रेशन आहे. तुम्ही असं इमॅजिन करू शकता की हा तुमचा ॲरे ऑफ इंडेक्स ॲरे, आणि त्या ॲरेवर तुमची प्रत्येक इंडेक्सवर एक बकेट स्टोअर केली, त्या बकेट्समध्ये तुम्ही व्हॅल्यू टाकत जाताय. ओके. प्रत्येक इंडेक्सवर बकेट आहे आणि त्या बकेटमध्ये व्हॅल्यू टाकत जाताय. आणि इंडेक्स कसा कॅल्क्युलेट होतो, हॅश कोडने, आणि हॅश कोडला आपण अँड करतो. अँड केल्यावर आपल्याला इंडेक्स भेटतो. हॅश कोडची व्हॅल्यू किती मोठी असू शकते, अँड अँड केल्यावर, अँड विथ द साईज ऑफ ॲरे, तर मग आपल्याला ती व्हॅल्यू त्या ॲरेच्या साईजमध्ये फिट करून बसते, म्हणजे फिट करता येते. ओके. ओके. आपल्या इम्प्लिमेंटेशनकडे परत येऊ. तर आपली साईज आहे 16. आपल्याला अजून एक क्लास लागेल, क्लास नोड. तर आपलं फिक्स आहे, आपल्याला स्ट्रिंग, आपली की काय असणार आहे, स्ट्रिंग. ओके. आपली की असणार आहे स्ट्रिंग. आपली व्हॅल्यू असणार आहे इंटिजर. ओके. आणि मी एक कन्स्ट्रक्टर घेतो, पब्लिक नोड, आणि त्यातच हे आहे, जेव्हा पण मी नोडचा ऑब्जेक्ट क्रिएट करेल तेव्हाच ते इनिशियलाइज करून देईन, नंतर टेन्शन नाही. इंटिजर व्हॅल. ओके. दिस डॉट की इक्वल टू की, दिस डॉट व्हॅल इक्वल टू व्हॅल. ओके. हे हे बघा, ही झाली आपल्या हॅशमॅपची साईज, एवढ्या व्हॅल्यू स्टोअर होतील. ही झाली आपला क्लास, जी की तुम्ही जी की व्हॅल्यू पास करणार ते स्टोअर करण्यासाठी ही नोड. ओके. ही नोड क्लास तुमचा की व्हॅल्यू स्टोअर करणार. आता आपले ऑपरेशन्स काय, आपण पहिलेच फक्त पुट आणि गेट बघू. पब्लिक वाईड पुट काही रिटर्न करत नाही. पुट, पुट तुम्ही पुट मध्ये काय टाकणार आहेत, तुम्ही की देणार, युजर कडून की घेणार, आणि युजर कडून व्हॅल्यू पण घेणार तुम्ही. ओके. आणि गेट, गेट कडून फक्त तुम्ही की, म्हणजे जेव्हा तुम्हाला व्हॅल्यू रिट्रीव्ह करायची तेव्हा तुम्ही फक्त की पास करणार, आणि तेव्हा तुमची व्हॅल्यू आली पाहिजे. ओके. तर हे झालं आपलं एक ऑपरेशन्स डिफाईन केले, साईज डिफाईन केली, आणि तुमची की व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी क्लास डिफाईन केली. आता आपल्याला ॲरे पण पाहिजे, राईट? जो आपला बकेट्स, आपण ज्यांना बकेट्स म्हणतो, 0 इंडेक्सवर एक बकेट्स, ॲरे ऑफ बकेट्स, तर ते डिक्लेअर करावं लागेल, राईट? आपल्याला एक ॲरे पाहिजे. ॲरे ऑफ, आता आपल्याला ॲरे ऑफ लिंक लिस्ट. आपण प्रत्येक इंडेक्सवर लिंक लिस्ट स्टोअर करणार आहे, राईट? आपण प्रत्येक इंडेक्सवर एक लिस्ट स्टोअर करणार आहे. ती लिस्ट म्हणजे आपली बकेट आहे. 0 इंडेक्सवर एक बकेट, 1 इंडेक्सवर एक बकेट, राईट? तर मग ती बकेट म्हणजे काय, आपल्या केसमध्ये आपण लिंक लिस्ट यूज करणार आहोत. ओके. लिंक लिस्ट. तर म्हणजे मला लिंक लिस्टचा एक ॲरे पाहिजे. तुम्ही कुठलीही लिस्ट यूज करू शकता, मी लिंक लिस्ट यूज करतोय. लिंक लिस्टचा एक ॲरे पाहिजे. हिला मी नाव देऊ बकेट, बकेट्स. ओके. न्यू लिंक्ड, लिंक्ड लिस्ट. ह्याला इम्पोर्ट करून घेऊ आपण. जावा डॉट स्टार करूनच घेऊ इथं. आता तुमचा ॲरे म्हटल्यावर तुम्हाला साईज द्यावी लागते, ॲरेला साईज दिल्याशिवाय चालत नाही. ओके. आता ही डिफाईन केली, पण प्रत्येक इंडेक्सवरती लिस्ट पाहिजे की नाही. ऍक्च्युली आता आपण काय केलंय, फक्त एम्प्टी ॲरे डिक्लेअर केलाय. आता बाय डिफॉल्ट इंडेक्सवर, आता इंटिजरचा ॲरे डिक्लेअर केला तर बाय डिफॉल्ट त्या इंडेक्सवर 0 व्हॅल्यू जाते. या केसमध्ये लिंक लिस्टचा ॲरे डिक्लेअर केला, म्हणजे प्रत्येक इंडेक्सवर तुमची एक लिस्ट पाहिजे. जर तुम्ही ती लिस्ट इनिशियलाइज नाही केली तर ती बाय डिफॉल्ट नल राहील. तर प्रत्येक लिस्टवर, प्रत्येक इंडेक्सवर तुमची काय पाहिजे, लिस्ट पाहिजे. प्रत्येक इंडेक्सवर तुमची लिस्ट पाहिजे, तर ती आपण इनिशियलाइज करू. आता आपण ही जी आउटर आपले कस्टम हॅश मॅप आहे, याचा मी हे येतो कन्स्ट्रक्टर हॅश मॅप. ओके. काय आलं, व्हॅल्यूज मिसमॅच आहे काय? हां, कस्टम हॅश मॅप. आता आपण आपला ॲरे इनिशियलाइज करून टाकू पहिले. आपल्याला काय करायचं आहे, ॲरे इनिशियलाइज करायचं आहे. तर बकेट्स म्हणजे काहीतरी डिफॉल्ट व्हॅल्यू पाहिजे की डिफॉल्ट लिस्ट. प्रत्येक इंडेक्सवर आपली लिस्ट आहे, प्रत्येक इंडेक्सवर लिस्ट आहे. तर तिथं व्हॅल्यू मी डिक्लेअर करतो, न्यू लिंक्ड लिस्ट. जर आपले प्रायमरी डेटा टाईप असला असता, इंटिजर झाला किंवा बाईट झाला, तर तिथं इंटिजरसाठी डिफॉल्ट व्हॅल्यू येऊन जाते 0. पण आपला हा कस्टम डेटा टाईप, म्हणजे कस्टम म्हणजे काय, लिंक लिस्ट यूज केली तर तिथं तुम्हाला इनिशियलाइज करावं लागेल व्हॅल्यू, नाही तर बाय डिफॉल्ट व्हॅल्यू नल जाईल. न्यू लिंक लिस्ट बकेट्स ऑफ. आता याच्यासाठी लागेल एक फॉर लूप. फॉर लूप, फॉर लूप मध्ये आपण हे वापरू शकतो.
इंटीजर I इक्वल टू 0, I लेस दॅन साईज I प्लस प्लस, आणि बकेट्स ऑफ आयला, प्रत्येक बकेट्स ऑफ आय मध्ये एक लिस्ट आहे, म्हणजे प्रत्येक इंडेक्सवर तुमची एक बकेट आता मी डिफाईन करून दिली. ओके, आता हे स्ट्रक्चर आपलं क्रिएट झालंय. आता आपल्याला ऑपरेशन इम्प्लिमेंट करायचे. तर की पास झाली, तर की पास झाल्यावर आपल्याला काय करायचं, हॅश कोड कॅल्क्युलेट करायचं. की डॉट हॅश कोड. आता हा खूप मोठा नंबर येईल. ओके, ह्या नंबरला आपल्याला आपल्या 16 नंबरमध्ये बसवायचं आहे, म्हणजे 0 1 2 3 4 15 ह्या नंबरमध्ये बसवायचं आहे. तर ह्या हॅश कोडला आपल्याला आपल्या इंडेक्समध्ये ट्रान्सफॉर्म करायचं आहे. तर त्यासाठी काय करायला लागेल, अँड साईज -1, कारण की आपली साईज म्हणजे इंडेक्स 0 to 15 असतं, म्हणून 60 - 1 15, आणि ती एक नवीन व्हॅल्यू भेटेल, आपला कॅल्क्युलेटेड इंडेक्स असं म्हणू. ओके, कॅल्क्युलेटेड इंडेक्स. आता हे झालं, इंडेक्स कॅल्क्युलेट केला म्हणजे मला कुठल्या इंडेक्सच्या बकेटमध्ये जायचं हे ठरलं. ओके, आता त्या त्या इंडेक्सची बकेट आपल्याला काढून आणायची. आता बकेट्स ऑफ कॅल्क्युलेट इंडेक्स भेटली, आणि तिला आपण एक टेम्पररी बकेट असं म्हणू, लिंक्ड लिस्ट टेम्प बकेट. ओके, आपल्याला ह्या बकेटमध्ये आता ती व्हॅल्यू ऍड करायची. ओके, व्हॅल्यू आपली कशी स्टोर होणार आहे, नोडमध्ये, नोडच्या की व्हॅल्यू मध्ये. ओके, तर मग डॉट ऍड न्यू नोड, कारण की आपल्याला ह्या की व्हॅल्यू कशात रॅप करायच्या आहे, या की व्हॅल्यू मध्ये, या नोडमध्ये, या नोडच्या की व्हॅल्यू मध्ये ते जातील, आणि ती नोड आपण बकेटमध्ये ऍड करू. ओके, तर न्यू नोड, तुमची जी काही की आली ती, आणि जी काही व्हॅल्यू आली ती झाली, आपल्या बकेटमध्ये आपली की व्हॅल्यू गेली. बस एवढंच पाहिजे आपल्याला. ओके, हे झालं तुमचं की व्हॅल्यू ऍडिशन. ओके, तर आपण बकेटमध्ये व्हॅल्यू ऍड केली. आता आपण हे ऑपरेशन अजून थोडं आहे, फक्त आपण आता काय केलं, की व्हॅल्यू एका इंडेक्सवर जाऊन टाकली. आता आपल्याला रिट्रीव्ह कडे येऊ आपण. रिट्रीव्ह मध्ये पण काय करायचं आहे, सेम. मला एक की आली तर मला त्याचा इंडेक्स कॅल्क्युलेट करायचा, म्हणजे मला चेक करायचं आहे ही व्हॅल्यू कुठल्या बकेटमध्ये सापडेल. त्या बकेटमध्ये सापडल्यावर मला तिथून व्हॅल्यू रिट्रीव्ह करायची. ओके, तर झाली, इंडेक्स कॅल्क्युलेट केला. आपण परत आपले टेम्पररी बकेट काढू, की मला ह्या इंडेक्सची बकेट भेटली. ओके, आणि त्या बकेटमध्ये आपल्याला व्हॅल्यू शोधायचं. बकेटमध्ये मल्टिपल व्हॅल्यूज असतील, राईट. तर मग मला त्या मल्टिपल व्हॅल्यूजमध्ये आपली व्हॅल्यू चेक करायची. तर मी काय करतो, एक इटरेटर, आपल्या लिस्ट आपल्याला इटरेटर देते, तर तो आपण घेऊ, टेम्प बकेट डॉट इटरेटर, आणि आपण आता एक इटरेटर लिहू, वाईल, सॉरी, आपलं गेट व्हॅल्यू रिटर्न करेल. की दिल्यावर व्हॅल्यू आली पाहिजे ना, आपण कसं काय वर्ड करतोय. जर काहीच नसलं तर आपण नल भेटू, आपल्याला काहीच नाही भेटलं. आपल्याला बघा, आपण की आली त्याच्यानुसार आपण इंडेक्स केला, इंडेक्सवरची आपण बकेट काढली, त्या बकेटमध्ये व्हॅल्यू शोधू. जर काहीच सापडली नाही तर आपण नल रिटर्न करू. ओके, तर वाईल आय टी हॅज नेक्स्ट. ओके, आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला लिस्टमध्ये नोड स्टोअर आहे, ती नोड रिट्रीव्ह करायची. आय टी डॉट नेक्स्ट. इटरेटरचा यूज माहिती नसेल तर बघून घ्या, नाही तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा, मी तुम्हाला इटरेटर पण शिकवून देईल. आता आय टी डॉट नेक्स्ट. आता लिंक लिस्टमध्ये काय ऑब्जेक्ट स्टोअर होतो, ऑब्जेक्टला आपल्याला माहिती की तो नोड ह्या टाईपचा, म्हणून त्याला टाईपकास्ट करून नोडमध्ये केला, कारण की आपण इथं टाईप डिफाईन केला नव्हता, राईट. लिंक लिस्टचा टाईप डिफाईन केला नव्हता काहीच. तर मग लिंक लिस्टमध्ये जर काही डिफाईन केलं तर तो काहीच डिफाईन केला नाही, तर तो ऑब्जेक्ट घेतो. तर तो रिटर्न काय करेल, ऑब्जेक्ट रिटर्न करेल. मग आपल्याला माहिती की तो ऑब्जेक्ट ऑफ टाईप नोड आहे, म्हणून मी त्याला टाईपकास्ट केला नोडमध्ये. ओके, तर आपल्याला काय रिटर्न करायचं, नोड, आणि रिटर्न करायची व्हॅल्यू, एन डॉट व्हॅल्यू. ओके, आणि इथून म्हणजे जसं आपल्याला भेटून गेलं की हा आपली नोड, आपल्याला कंडिशन चेक करायची आधी, की इफ एन डॉट की डॉट इक्वल्स, जी काही की पास केली ती, म्हणजे जी काही युजरने की पास केली ती, आणि ही जी मला नोड सापडली ती, त्या नोडची की आणि जी युजरने की पास केली ती जर मॅच होते तरच व्हॅल्यू रिटर्न कर, नाहीतर तुमचं इटरेटर चालू ठेवा. जोपर्यंत व्हॅल्यू तोपर्यंत चालू ठेवा. म्हणजे इटरेटर मध्ये 5 व्हॅल्यू, तर हा वाईल 5 वेळा इटरेट होईल. जर व्हॅल्यू सापडली तर रिटर्न होईल, व्हॅल्यू नाही सापडली तर इटरेटर फिरत राहील वाईल मध्ये, आणि नाहीच काही सापडला बाहेर पडून नल सोडून देईल. ओके, आता हे दोन ऑपरेशन झाले बऱ्यापैकी इम्प्लिमेंट. आपल्याला फक्त एक कॉर्नर केस हँडल करायची. ओके, आता लेट से युजरने पहिले घनश्याम की पास केली, व्हॅल्यू टाकली 400. आता युजरचं परत मन बदललं. आता बकेट, एक इंडेक्स कॅल्क्युलेट झाला, झिरोथ इंडेक्स, आणि त्या झिरोथ इंडेक्सच्या बकेटमध्ये एक नोड गेली, त्यात घनश्याम आणि 400 स्टोअर्ड. आता परत युजर म्हणतो की मला घनश्याममध्ये 500 मार्क्स टाकायचे. तर आपण काय होईल, ती आपल्याला कॅल्क्युलेट इंडेक्स, तो इंडेक्स देईल, झिरोथ इंडेक्स परत भेटेल, परत ती बकेट भेटेल. आता आपल्या बकेटमध्ये जाऊन आपल्याला व्हॅल्यू शोधायची, आणि त्या 400 जागी
500 टाकायचं कारण की जर की सेम असेल तर व्हॅल्यू ओव्हरराईड झाली पाहिजे ना. पहिले घनश्यामला 400 व्हॅल्यू होती, आता घनश्यामला 500 व्हॅल्यू सेट करायची, राईट. म्हणजे पुट ऑपरेशन काय करतं, जर की असेल ऑलरेडी तर तिथे जाऊन ती व्हॅल्यू ओव्हरराईड करतं. म्हणजे पहिले की घनश्याम समोर 400 व्हॅल्यू होती आणि परत तुम्ही पुट केलं घनश्याम 500, तर हॅशमॅप काय करेल, तो इंडेक्सला ती बकेट शोधेल आणि त्या बकेटमध्ये जाऊन ती नोड शोधेल आणि त्या नोड समोर जर व्हॅल्यू असली, ओल्ड व्हॅल्यू जागी न्यू व्हॅल्यू टाकेल. ओके. आणि जर ती नोड नसलीच तर ती बकेटमध्ये ऍड होऊन जाईल. म्हणजे सपोज पहिले घनश्याम नोड नसलीच तर ती ऍड होऊन जाईल, असली तर ती व्हॅल्यू ओव्हरराईड होऊन जाईल. ओके. होपफुल तुम्हाला समजलं असेल. तर ही कंडिशन आपल्याला चेक करावी लागेल. ओके. तर आपण परत इटरेटर घेऊ. ओके. इटरेटर घेऊ आणि इटरेटर, आता सपोज त्याला जर व्हॅल्यू भेटली, त्याला जर व्हॅल्यू म्हणजे घनश्याम की ऑलरेडी एक्झिस्ट असली तर आपल्याला त्या नोडमध्ये व्हॅल्यू काय करायची, चेंज करायची. ओके. त्या नोडमध्ये व्हॅल्यू चेंज करायची. तर ती व्हॅल्यू कशी चेंज होईल, एन डॉट व्हॅल्यू इक्वल टू जी काही नवीन व्हॅल्यू आली ती, आणि आपल्याला रिटर्न पळून जायचंय. ओके. म्हणजे काय करायचंय, जर हा चेक आहे, फक्त कॉर्नर केस आहे बरं का. म्हणजे सपोज इंडेक्स अपडेट झाला, बकेट भेटली, जर ती की म्हणजे ती की व्हॅल्यू नसली तर नोड ऍड करा, नोड ऍड करा. कारण की आता पहिल्यांदा जेव्हा घनश्याम ऍड करतो तेव्हा ती ती की आहेच नाही, राईट, लिस्टमध्ये, तर ती नवीन नोड ऍड होईल. पण जर दुसऱ्यांदा तुम्ही घनश्याम ऍड करायला गेला तर तुम्हाला चेक करायला लागेल की ऑलरेडी आहे, राईट. तर त्यासाठी आपण काय करतो, इटरेट करतोय ती लिस्ट, ती बकेट, आणि त्या बकेटमध्ये चेक करतो की इक्वल्स काही आहे का, असेल तर व्हॅल्यू ओव्हरराईड करा आणि ह्या मेथडमधून पळून जायचं. ओके. म्हणजे रिटर्न होऊन जायचं. ओके. ओके. आता आपलं हे इम्प्लिमेंटेशन चाललंय. आपलं इम्प्लिमेंटेशन झालंय आणि मी काही टेस्ट केसेस रन पण करून बघितलं, सगळं चालतंय. ओके. तर मला हे चेक करावं लागतं कारण की लेट्स से मी चेक नाही केलं आणि तुम्हाला तसंच दाखवून दिलं, आणि म्हणजे जेव्हा आपण इम्प्लिमेंट करतो तेव्हा जर आले तर तुम्ही म्हणणार याला तर येत पण नाही, तरी पण तरी पण का शिकवतोय. त्यासाठी मी आधीच चेक करून घेतलं आणि आपलं इम्प्लिमेंटेशन चालतंय. ओके. तर आपण आता हे परत रन करू. ओके. तर आपण हे ऑलरेडी बघितलं होतं हॅशमॅपचं. हॅशमॅपचं म्हणजे ही हॅशमॅप युटिलमधून येते, ते जावाचं इम्प्लिमेंटेशन आहे. हे आपण कस्टम हॅशमॅप आपलं इम्प्लिमेंटेशन केलंय. आपण आपल्या हॅशमॅपचा काय केलं, इम्प्लिमेंटेशन केलं, त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट केला. आता मी घनश्याममध्ये व्हॅल्यू काय टाकली, 400. ओके. म्हणजे ह्या कीमध्ये ही व्हॅल्यू टाकली, ती लगेच प्रिंट केली, तुमची व्हॅल्यू आली 400. परत मी घनश्याम कीला ओव्हरराईड केलं, त्यात व्हॅल्यू टाकली 500. तर बघा आता इथं प्रिंट केलं, 500 व्हॅल्यू आली. आणि आता मी अशी की पास केली जी मी वापरलीच नाही, म्हणजे मी ती व्हॅल्यू टाकलीच नाही हॅशमॅपमध्ये, तर काय आलं, नल आलं. जे एक्सपेक्टेड बिहेवियर आहे. काय एक्सपेक्टेड बिहेवियर, नल आला पाहिजे. ओके. आता याच्यात अजून एक मेथड असते हॅशमॅपमध्ये, गेट ऑर डिफॉल्ट. ओके. तर सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, गेट ऑर डिफॉल्ट म्हणजे काही नसलं तर डिफॉल्ट व्हॅल्यू कर. तर गेट ऑर डिफॉल्ट काय करतं की अजून एक ती व्हॅल्यू घेतं. आता डिफॉल्ट व्हॅल्यू 0 आली पाहिजे. 0 म्हणजे जो काही युजर पास करेल ती डिफॉल्ट व्हॅल्यू आली पाहिजे. ओके. म्हणजे काहीच नाही सापडलं, काहीच नाही भेटलं तर डिफॉल्ट व्हॅल्यू रिटर्न. हे पण एक मेथड आहे हॅशमॅपमध्ये, चेक करा तुम्ही. तर आपण आता एक काय मेथड ऍड केली, गेट ऑर डिफॉल्ट, म्हणजे जर हे सापडलं नाही तर रिटर्न काय होईल, डिफॉल्ट व्हॅल्यू. आपण ते पण बघून घेऊ. तर मी काय म्हणतो इथं, हे झालं नल, आणि आता मी गेट वाली अजून एक मेथड, गेट ऑर डिफॉल्ट मेथड यूज करतो. गेट ऑर डिफॉल्ट, काय झालं, गेट ऑर डिफॉल्ट सेव्ह केलंय. अच्छा, डिफॉल्ट व्हॅल्यू द्यायची त्याला. आपल्या बघा मेथडमध्ये दोन व्हॅल्यूज आहे, तर टेस्ट, आणि जर काहीच सापडलं नाही, जर ही की सापडली नाही, गेट ऑर डिफॉल्टचं काय म्हणणं आहे, ही जर की सापडली नाही तर ही व्हॅल्यू रिटर्न कर. की सापडली तर चांगलीच गोष्ट आहे, तर ते पण बघून घेऊ आता. बघा 0. बघा गेट काय करतंय, टेस्ट की सापडली नाही तर नल रिटर्न करतंय. गेट मेथड काय करते, नल रिटर्न करते. कुठे गेली गेट, गेट मेथड नल रिटर्न करते. गेट ऑर डिफॉल्ट काय करतं, की जर सापडली तर ती व्हॅल्यू रिटर्न होईल, की जर नाही सापडली तर डिफॉल्ट व्हॅल्यू रिटर्न होईल. ओके. डिफॉल्ट व्हॅल्यू जशी तशी रिटर्न होईल. तर बघा आता टेस्ट की आपण कधी हॅशमॅपमध्ये टाकली का नाही, आपण टेस्ट की हॅशमॅपमध्ये टाकली नाही, तर आता गेट ऑर डिफॉल्ट काय करते, टेस्ट की सापडली का नाही, मग तो काय करतोय, 0 व्हॅल्यू रिटर्न करतोय. 0 व्हॅल्यू रिटर्न झाली. ओके. तर होपफुली तुम्हाला हॅशमॅपचं इम्प्लिमेंटेशन समजलं असेल. हे एकदम बेसिक इम्प्लिमेंटेशन होतं. मी असं म्हणत नाही की त्यांनी असंच कोड केला आहे. मी तुम्हाला फक्त एक आयडिया दिली की हॅशमॅपचं असं इंटरनल इम्प्लिमेंटेशन आहे. ओके. ह्याच्यावर त्यांनी बऱ्याच ह्याच्यात म्हणजे त्यांचं एकदम ॲडव्हान्स इम्प्लिमेंटेशन आहे. बऱ्याचशा कॉर्नर केसेस त्यांनी हँडल केल्या आहेत. पण मी तुम्हाला एक बेसिक आयडिया दिली की काय असतं. ओके. ओके. तर हे आपण शीट्सच्या आधारे एक एक्झाम्पल घेतलं. मी परत एकदा तुम्हाला रिवाइज करून देतो. हॅशमॅप इंटरनली काय यूज करतो, ॲरे यूज करतो. ॲरेमध्ये आपण प्रत्येक ॲरेचा इंडेक्स काय, ही बकेट आहे.
प्रत्येक ॲरेचा इंडेक्स आहे ही बकेट आहे आणि त्या बकेटमध्ये मल्टिपल व्हॅल्यू स्टोअर करू शकता. तर ती बकेट म्हणजे काय? बकेट इज नथिंग बट द लिस्ट. प्रत्येक इंडेक्सवर एक लिस्ट आहे, प्रत्येक इंडेक्सवर लिस्ट आहे, त्यात मल्टिपल व्हॅल्यू स्टोअर होता. ओके, तर आपण 3 मेथड आपल्या खूप कामाच्या आहेत. इक्वल्स हॅश कोड. ओके, सॉरी 2 मेथड. तर तुमचा हॅश कोड डिफाईन करताना तुम्ही साईज डिफाईन सॉरी तुमचा हॅश मॅप डिफाईन करताना तुम्ही हॅश मॅपची साईज डिफाईन करता. तुमचं एक इंटरनल स्ट्रक्चर, एक इंटरनल नोड डिफाईन करता, म्हणजे क्लास नोड, ज्यात आपण ती की व्हॅल्यू स्टोअर करणार आहे. राईट? काय डिफाईन केली आपण? एक इंटरनल क्लास डिफाईन केली नोड, त्यात ती की व्हॅल्यू स्टोअर करू आपण. आपण आपल्या हॅशमॅपची साईज डिफाईन केली. मग आपण काय केलं? एक ॲरे डिफाईन केला, ॲरे ऑफ लिस्ट. काय? ॲरे ऑफ लिस्ट. ॲरे ऑफ लिस्ट. ओके, ॲरे ऑफ लिस्ट म्हणजे ॲरे ऑफ बकेट्स. म्हणजे तुमच्या आता आपले साईज किती? 16. तर 16 साईजचे आपण बकेट, 16 साईजचा एक ॲरे डिफाईन केला आणि त्या प्रत्येक इंडेक्सला एक लिस्ट असणारे म्हणून ॲरे ऑफ लिस्ट डिफाईन केली. ओके, आता आपण कन्स्ट्रक्टरमध्ये काय केलं? इनिशियलाइज करून घेतला तो ॲरेला. कारण की प्रायमरी डेटा टाईपचा जर ॲरे असला, इंटिजर ॲरे असला तर बाय डिफॉल्ट 0 व्हॅल्यू असते. पण जर कस्टम डेटा टाईप असला तर आपल्याला इनिशियलाइज करावा लागतो. ओके, नाही तर डिफॉल्ट व्हॅल्यू नल असते. तर प्रत्येक इंडेक्सला आपण एक लिस्ट टाकून दिली. बघा, प्रत्येक इंडेक्सला आपण लिस्ट टाकून दिली, आपला ॲरे, आणि प्रत्येक इंडेक्सला एक लिस्ट टाकून दिली. ही एम्प्टी लिस्ट आहे. ओके, काय लिस्ट आहे? एम्प्टी लिस्ट आहे. मग त्या लिस्टमध्ये आपण काय ऍड करणार आहोत? प्रत्येक इंडेक्सच्या लिस्टमध्ये एक नोड ऍड करणार आहोत. नोडमध्ये काय? की व्हॅल्यू. नोडमध्ये काय? की व्हॅल्यू. नोडमध्ये की व्हॅल्यू, की व्हॅल्यू, की व्हॅल्यू. ओके, आता हे आपण ठरवलं होतं की आपली की असणारे स्ट्रिंग आणि व्हॅल्यू असणारे इंटिजर. जर तुम्हाला जेनेरिक्सचं इम्प्लिमेंटेशन करायचं असेल तर तुम्हाला तुमचं की व्हॅल्यू तुम्हाला असं डिफाईन करावं लागेल. ओके, म्हणजे तुम्ही कुठल्याही डेटा टाईपचं की आणि कुठल्याही डेटा टाईपची व्हॅल्यू तुमची असणार. मग आपण 2 ऑपरेशन बघितले, पुट आणि गेट. पुटमध्ये काय घ्यायचं? तुम्हाला की घ्यायची, व्हॅल्यू घ्यायची. तुम्ही इंडेक्स कसा कॅल्क्युलेट करणार? कीचा हॅश कोड घ्यायचा, तो एक मोठा नंबर असेल, त्या नंबरला आपण काय करतो? त्या नंबरला आपण ऍड करतो विथ द साईज ऑफ हॅश मॅप. त्याच्याने काय भेटेल? एक इंडेक्स भेटेल जो की त्या आपल्या साईजच्या रेंजमध्ये राहील. ओके, म्हणजे साईज जर 16 असेल तर 0 ते 15च्या रेंजमधला एक इंडेक्स देईल. तशा रीतीने आपण इंडेक्स कॅल्क्युलेट केला. इंडेक्सवर आपली बकेट आहे, बकेट म्हणजे लिस्ट. त्या लिस्टमध्ये आपल्याला तो नोड ऍड करायचा आहे. ओके, मग नोड ऍड करताना एक काळजी घ्यायची की जर ती की ऑलरेडी असेल तर ती ओव्हरराईड करायची, ती की नसेल तर ती ऍड करायची. ती आपण इथं केलंय. आपण काय केलं? एक इटरेटर घेतला. इटरेटरमध्ये आपण चेक करतो की ऑलरेडी आहे का? आहे तर ते नोडची व्हॅल्यू स्टोअर कर. नसेल तर त्या मधून बाहेर पड आणि ती नोड ऍड करून टाक. हे झालं पुट ऑपरेशन. गेट ऑपरेशन काय? तेच. परत इंडेक्स कॅल्क्युलेट करा, त्या इंडेक्सची बकेट शोधा, त्या बकेटमध्ये जाऊन जाऊन की शोधा. जर की भेटली तर व्हॅल्यू रिटर्न करा, नाही भेटली तर नल रिटर्न करा. आपण अजून एक मेथड बघितली, गेट ऑर डिफॉल्ट. यात की आणि आपण डिफॉल्ट व्हॅल्यू घेतो. जर की सापडली तर व्हॅल्यू रिटर्न करा, नाही सापडली तर डिफॉल्ट व्हॅल्यू रिटर्न करा. आणि त्याचं इम्प्लिमेंटेशनचं आपण टेस्ट पण करून बघितलं, आपला टेस्ट केस चालत आहे. आणि आपण एक एक्सेल शीटद्वारे पण बघितलं की बघा, लेफ्ट साईडला तुमचे हे जे इंडेक्स आहेत, 16 इंडेक्स. ओके, प्रत्येक इंडेक्सला एक लिस्ट असेल. बघा, ही लिस्ट आहे तुमची, याला लिंक लिस्ट इमॅजिन करा. जर तुमच्या हॅश कोड आणि अँड करून ते जे आपला तो फॉर्म्युला आहे, इंडेक्स कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला काय? हॅश कोड अँड आणि साईज ऑफ ॲरे -1. तर त्याचे त्या तुमच्या कीचा जर इंडेक्स सेम असेल तर तो त्याच लिस्टमध्ये जाईल, म्हणजे त्याच बकेटमध्ये जाईल, 2 नंबरच्या बकेटमध्ये जाईल, मल्टिपल व्हॅल्यूज. ओके, म्हणजे ह्या लिस्टमध्ये जाईल. जर तो डिफरंट असेल तर तो त्या इंडेक्सला जाईल, म्हणजे स्कॉटला आता 4 आला, माईकला 7 आला. हे आम्ही रँडम व्हॅल्यू घेतल्या, कॅल्क्युलेट केला, आणि म्हणून तुम्ही कॅल्क्युलेट करू नका, नाहीतर म्हणाल चुकीचं आहे. ओके, तर प्रत्येक बकेटमध्ये ती व्हॅल्यू जाईल बेस्ड अपॉन की इंडेक्स कॅल्क्युलेट होईल आणि इंडेक्सवर व्हॅल्यू जाईल. तर ह्यात अजून बऱ्याचशा गोष्टी आहे. तुम्ही हॅशमॅपचं थोडंसं डॉक्युमेंटेशन वाचा, की लोड फॅक्टर काय असतो. आता आपण आपल्या हॅशमॅपची साईज 16 डिफाईन केली होती, पण ते रिअल वर्ल्डमध्ये तसं नसतं. हॅशमॅपची साईज ही इन्क्रीमेंट होत जाते. म्हणजे लेट्स से तुमचं इनिशियल साईज आहे 16, मग त्यांनी एक लोड फॅक्टर डिफाईन केला असतो की लोड फॅक्टर 0.75. म्हणजे जर तुमचा 0.75 हॅशमॅप भरला, म्हणजे 16 पैकी 12 एंट्रीज झाल्या, तर तो त्याची साईज डबल करून टाकतो. ओके, म्हणजे 16ची 32 करतो. तर हे इम्प्लिमेंटेशन म्हणजे बरंचसं ॲडव्हान्स इम्प्लिमेंटेशन आहे. आपण फक्त एक बेसिक आयडिया बघितली की हॅशमॅप असा इम्प्लिमेंट केलाय. ओके. ओके, तर होपफुली तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. मी भरपूर प्रयत्न केला आहे समजवण्याचा. जर तुम्हाला नाही समजलं असेल काही गोष्टी तर कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा. मी फीडबॅकसाठी ओपन आहे. आणि आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तसेच आपण जावाचे व्हिडिओ बनवत राहू. अजून तुम्हाला जर कुठलं डेटा स्ट्रक्चर जर माहिती नसेल तर ते सांगा, आपण त्याच्यावर व्हिडिओ बनवू. तर आपण भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.